हरिओम. लाओत्सेचा ताओबोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. मागील पायरीची जाण. लाओत्से सांगतो की जो प्रकाशाबद्दल जागृत आहे परंतु तरीही जो काळोखाचीही जाणीव ठेवतो तो जगतासाठी आदर्श असतो. जगतासाठी आदर्श असलेला तो सदा सर्वदा योग्य तेच करणारी ती परमदिव्य शक्ती प्राप्त करतो आणि तो आदी अनादी शून्यत्वातील पूर्णत्वाला प्राप्त होतो. लाओत्से सांगत आहे की पुढे गेलेल्यांनी मागच्या पायरीची जाण ठेवावी. तीच प्रगती आहे, त्यातच मुक्ती आहे. वर चढून गेल्यावर मागची पायरी मोडून टाकणे हे चांगले लक्षण नाही. त्या पायरीच्याच आधारे आपण वर आलेले असतो. गरज सरो आणि वैद्य मरो ही भावना राक्षसी आहे, विध्वंसक आहे. वरचा मजला खालच्या मजल्याच्या आधारावर उभा असतो. नियतीची योजना अनाकलनीय आहे. आपल्याला पुन्हा खाली उतरायला केव्हा लागेल याचा काही नियम नाही. यास्तव मागील पायरी मोडू नये. कदाचित ती आपल्यालाच उद्या पुन्हा उपयोगी होऊ शकते. ती सांभाळावी. सद्य परिस्थितीचा अहंकार नसावा. या विश्वात काहीही स्थिर नाही. विश्व सतत बदलत असते. सुदैवाने आपल्याला तिचा उपयोग करावा लागला नाही तर ती इतरांना उपयोगी होईल हा भाव जपावा. यातच सृजन आहे. तेच नियतीला अपेक्षित आहे. प्रकाश काळोखाशिवाय उपयुक्त असू शकत नाही. जर नुसताच प्रकाश असेल तर तो असह्य होईल. कोणीही त्याचा उपयोग करू शकणार नाही. आपल्याला नित्यदिनी काळोख मिळतो म्हणून आपण प्रकाश सहन करू शकतो. नुसतीच मेहनत करणे शक्य नाही. त्यासाठी विश्रांतीची सोय अगोदर करून ठेवणे शहाणपणाचे असते. सुट्ट्या असल्याशिवाय विद्यार्थी अभ्यास करू शकणार नाहीत. लोक कचेरीत काम करू शकणार नाहीत. ज्यांना विपुल आहे त्यांनी गोरगरिबांना हात द्यावा. तेथे दान दिल्याची, मदत केल्याची, सहाय्य दिल्याची भावना धरू नये. हे आपले कर्तव्य आहे अशी भावना असावी. रंजल्या गांजलेल्यांना आपलेसे करावे. त्यांना तुच्छ मानू नये. तेच देवत्व आहे असे तुकाराम महाराज सांगतात. कोठेतरी दरी आहे म्हणून डोंगर पर्वत असतात. गरीब आहेत म्हणून श्रीमंत असतात. श्रीमंतांनी गरिबांसाठी दरी व्हावे. त्यांना वर यायला आधार द्यावा. अर्थातच सत्पात्रीच हात द्यावा. कोणा राक्षसाला खत पाणी मुळीच घालू नये. भलत्या संस्थेला दान करू नये. हे तारतम्य निश्चितच बाळगावे. काळोख, प्रतिकूल परिस्थिती इत्यादीचा आनंदाने स्वीकार करावा. हे प्राप्त जीवन मोठ्या समाधानाने जगावे. हे संचित संपवावे. यातच उद्याचा प्रकाश उषःकाल लपलेला असतो. आपण अमुक्त आहोत अशी भावना ठेवू नये. अशा न्यूनगंडाला थारा देऊ नये. ही तात्पुरती व्यवस्था असते. याचा स्वीकार केल्याशिवाय पुढील यात्रेला आरंभ होत नाही. असे जीवन जगले तर एक दिवस असा येतो की आपण जेथे असू तेथील शून्यत्व जाते. त्यामधून पूर्णत्व येते. आपण सदा मुक्त आहोत याची जाण येते. He who is familiar with honor and glory but keeps to obscurity becomes the value of the world. Being the value of the world, he has an eternal power which always suffices and returns again to the natural integrity of uncarved wood. Break up this uncarved wood and it is shaped into vessel. In the hands of the sage, they become the officials and magistrates. Therefore the great ruler does not cut up. ज्याला मान, सन्मान, गौरवाची सवय आहे आणि तरीही जो प्रसिद्धी परान्मुख असतो तो जगतासाठी दरी होतो. जगतासाठी दरी असल्यामुळे त्याला ती दिव्य शक्ती प्राप्त होते आणि त्या योगे तो पुन्हा मूलगामी नैसर्गिक अवस्थेत एखादा लाकडाचा न चिरलेला ओंडका असावा तसा, जसा होता तसा अवस्थित होतो. या लाकडाच्या ओंडक्याला तासला तर त्याचे कमंडलू तयार होते. हा कमंडलू ज्ञानी याच्या हाती सत्ता सुपूर्द करतो आणि तो न्यायनिवाडा करतो. यास्तव समंजस शासक कधीही खंडन करत नाही. गर्भश्रीमंत भाग 1. गर्भश्रीमंत म्हणजे जे जन्माला आले तेच मुळी वैभव, श्रीमंती, सत्ता, संपत्ती, मालमत्ता,
गौरव, विद्वत्ता, मानसन्मान, सुबत्ता किंवा अशाच काही उत्तम गोष्टी मुळातच उपलब्ध असलेल्या कुटुंबियात त्यांना या गोष्टींचे बाळकडू पाजले जाते. समज यायच्या आधीपासूनच त्यांना या गोष्टींची बालपणापासून सवयच असते. या अशा गोष्टी आणि वस्तू वापरत वापरत ते लहानाचे मोठे होतात. त्यांना जे पाहिजे, त्यांना ज्याची इच्छा होते ते त्यांना सहजच मिळत असते. त्यांना कधी काही कशाची कमतरता, चणचण भासत नाही. त्यांना कधी नकार, विरोध माहीत नसतो. कधी कशासाठी झगडा करावा लागत नाही. काही मिळवण्यासाठी कष्ट घ्यावे लागत नाहीत. कधी नाराजी माहीत नसते. जे गर्भश्रीमंत असतात त्यांचे ढोबळमानाने गुणानुसार 3 प्रकार संभवतात. अर्थातच हा काही नियम नाही आणि त्यामुळे याला अपवाद हा असणारच आणि एखादा निराळा प्रकार पाहावयाला मिळतही असेल. पहिला प्रकार तमोगुणामुळे असतो. गर्भश्रीमंताला जी इच्छा होते ती तत्काळ पूर्ण व्हावी अशी तो अपेक्षा करतो. तो स्वतः महाआळशी असतो. सर्वांनी त्याच्या सेवेला रुजू असावे अशी त्याची अपेक्षा असते. तो स्वतः काही करत नसला तरी त्याला सर्व प्रकारचे भोग घ्यायची इच्छा असते. तसेच त्याची इच्छा पूर्ण झाली पाहिजे असा त्याचा हट्ट असतो. तो सत्ता पिपासू असतो. त्याला स्वतः पलीकडे काहीही दिसत नाही. इतरांना काही अडचणी असू शकतात हे त्याच्या गावी नसते. इतरांना झळ पोहोचली, कोणाचे काही नुकसान झाले तरी त्याला जराही पर्वा नसते. तो फक्त स्वतः पुरताच विचार करतो. तो हुकुमशहा अत्यंतिक टोकाचा अहंकारी असतो. क्रोध तर त्याच्यात श्वासासारखा कायमस्वरूपी वास्तव्याला असतो. प्रत्येक गोष्टीचा अतिरेक करायची त्याला सवय आणि हौसही असते. तो स्वतःला सर्वज्ञ समजतो आणि इतरांना मूर्ख समजतो. याला अनेक व्यसने असतात. सर्वसाधारण समाज अशाकडे लक्ष देत नाही. हे त्याला सहन होत नाही. कारण आपल्यात अवगुण आहेत असे तो मानत नाही. त्याला प्रसिद्धीची हाव असते. मग तो येन केन प्रकारे लोकांचे लक्ष वेधून घ्यायचा प्रयत्न करतो. मोठ्या आवाजात बोलतो. किरकोळ मुद्दा घोळवून घोळवून सांगतो. कोणीही न सांगता गर्दीचा पुढाकार घेऊ पाहतो. कोणी विरोध केल्यास तेथे भांडण उकरून काढतो. गरीब स्वभावाच्या लोकांना काहीतरी सांगून बडेजाव करतो. स्वतःत नसलेल्या गुणांचे मिथ्या प्रदर्शन करतो. बालपणी वाडवडिलांमुळे जे ऐश्वर्य उपभोगले ते आपण टिकवू शकलो नाही त्याची त्याला आत कुठेतरी खंत आणि बोच असते. काहीही न करता ते ऐश्वर्य त्याला पुन्हा हवे असते. परंतु तसे काही होत नाही. मग तो त्यासाठी कोणाला तरी जबाबदार धरतो आणि त्यावर तोंडसूक घेतो. वास्तवात तो स्वतःवरच चिडलेला असतो. परंतु तसे प्रत्यक्षात तो दाखवत नाही. हरि ओम.